मॅडम. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 5वा जो आहे उपयोजित लेखन, त्यातील आपण प्रश्न 5वा आ जो आहे त्यामध्ये एकूण 3 प्रश्न विचारलेले असतात. कथालेखन, बातमी लेखन आणि जाहिरात लेखन. त्यातील आपण जाहिरात लेखन हा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. आपण दैनंदिन जीवनामध्ये जाहिरात टीव्हीवर पाहत असतो, वर्तमानपत्रात पाहत असतो किंवा कोणत्या दुकानावर रस्त्याने ये जा करत असताना सुद्धा आपण जाहिरात पाहत असतो. जाहिरातीशिवाय आपल्याला त्या वस्तूची किंवा त्या पदार्थाची आपल्याला म्हणजे माहिती होत नसते. जाहिरातीमुळे कोणती वस्तू कुठे मिळते, कशी आहे, तिचं म्हणजे किती प्रमाणात आणि किती चांगल्या दर्जाची आहे, हे सगळं आपल्याला जाहिरातीमुळे म्हणजे माहिती होत असतं. आपण दैनंदिन जीवनात टीव्हीवर सुद्धा आपण प्रत्येक वस्तूची, पदार्थाची जाहिरात पाहत असतो आणि त्यामुळे आपल्याला त्या वस्तूची योग्यता आणि त्याची योग्य किंमत आणि तिचा योग्य दर्जा आपल्याला त्यामुळे माहित असतो आणि ती नेमकी वस्तू कुठे मिळते हे सुद्धा आपल्याला जाहिरातीमुळे माहित पडतं. जाहिरात जर नसती तर आपल्याला कुठे कोणती वस्तू शोधण्यासाठी खूप म्हणजे वेळ लागला असता किंवा फिरावं लागलं असतं. तर आता एवढ्या इंटरनेटच्या माध्यमामुळे आपल्याला सगळं काही एका सेकंदामध्ये आपल्याला माहिती होत असतं. तर आपण पाहूया की जाहिरात म्हणजे नेमकं काय. जाहिरात लेखन जे आहे ते म्हणजे कोणत्याही वस्तूची असू शकते आणि त्यावर किती ऑफर आहे, किती त्या वस्तूची किंमत किती, तिची योग्यता किती, तिचा दर्जा कसा, हे सगळं आपल्याला जाहिरातीमुळे माहिती पडतं. आता बघा, इथे आपण यामध्ये एक जाहिरात दिलेली आहे, बाय 1 गेट 1 फ्री. इथे एक बाईकची जाहिरात त्यांनी दिलेली आहे. दुसरी जी आहे ती एका कोलगेटची जाहिरात दिलेली आहे की म्हणजे कोलगेट जे आहे आपण डेली यूज करतो, तर त्या कोलगेटची इथे जाहिरात आपण दिलेली आहे. जाहिरात किती सुंदर, आकर्षक आणि त्यावर सगळं त्यांनी दिलेलं आहे की कुठे मिळणार, कसं मिळणार, किती प्रमाणात आणि त्याची किंमत किती, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं असतं. आपल्याला त्यांना भेटण्याचा टाइम सुद्धा त्यांनी दिलेला असतो. आता जेव्हा आपण जाहिरात करतो तेव्हा नेमकं आपल्याला तिथे काय काय म्हणजे जाहिरात लेखन करताना आपण कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे हे इथे त्यांनी दिलेलं आहे. बघा, जाहिरात लेखनात भाषेला अतिशय महत्व आहे. म्हणजे जेव्हा आपण जाहिरात बनवतो तर त्यामध्ये आपली भाषा क्लिष्ट नसावी, समोरच्या व्यक्तीला सहज म्हणजे लक्षात येणारी, सहज समजणारी आणि त्यामध्ये कठीण शब्द नकोयत. वाचता क्षणीच त्या समोरच्या व्यक्तीला ही नेमकी जाहिरात कशाची आहे, त्याची किंमत किती, ती कुठे मिळणार, कशी आहे, हे सगळं आपल्याला त्या भाषेवरून समजायला हवं. एकंदरीत आपल्याला आपल्या जाहिरात लेखनाची भाषा जी आहे ती खूप सरळ, सोपी आणि समोरच्या व्यक्तीला समजेल अशी हवी. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे मुख्य सूत्र आहे. म्हणजे आपले शब्द जे आहेत ते खूप कमी पाहिजे जाहिरातीमध्ये. कारण निबंधासारखं जर आपण लिहित बसलो किंवा पत्रलेखनासारखा जर त्यामध्ये जास्त लेखन असेल तर वाचणाऱ्याला सुद्धा खूप कंटाळा येतो. त्यासाठी आपल्याला आपली जी भाषा, जे शब्दसाठा आहे तो शब्दसाठा खूप कमी शब्दामध्ये त्या समोरच्या व्यक्तीला त्या वस्तूची योग्यता समजली पाहिजे. म्हणजे कमीत कमी शब्द या जाहिरातीमध्ये आपण उपयोग करायला हवे. जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी शब्दरचना असावी. त्याची शब्दरचना सुद्धा खूप सरळ, साधी, सोपी आणि समोरच्या व्यक्तीला समजेल अशी शब्दरचना असायला हवी. जाहिरात कशाची आहे ते आकर्षक पद्धतीने सांगावे. सगळ्यात वरती जेव्हा आपण जाहिरात लेखन करतो तेव्हा सगळ्यात वरती आपण नेमके कोणत्या वस्तूची जाहिरात करत आहोत किंवा कोणत्या पदार्थाची करत आहोत हे स्पष्ट लेखन करायला हवे. म्हणजे समोरच्या व्यक्तीला बघता क्षणीच लक्षात आलं पाहिजे की ही जाहिरात समजा बाईकची आहे किंवा कोणत्या कॉस्मेटिक प्रोडक्टची आहे किंवा कोणत्या खाद्यपदार्थाची आहे, हे त्यांना बघता क्षणीच लक्षात आलं पाहिजे. जाहिरात कशाची करावी हे आकर्षक पद्धतीने सांगावे. म्हणजे जेव्हा जाहिरात कशाची आहे, समजा कोलगेटची आहे किंवा कोणता खाद्यपदार्थ आहे किंवा आईस्क्रीम आहे किंवा संगणक लॅब आहे,
किंवा कोणती प्रयोगशाळा आहे, तर नेमकी कशाची आहे ते स्पष्ट आणि आकर्षक पद्धतीने सांगायला हवे. काव्यमय, अलंकारिक, प्रभावी, आकर्षक शब्दांचा वापर करावा. आपल्या लेखनामध्ये काव्यमय, अलंकारिक आणि प्रभावी शब्द म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या, कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आपण इथे दक्षता घ्यायला हवी. वास्तूची गुणवत्ता जाहिरातीतून दिसावी. आपण कशाची जाहिरात करत आहोत? समजा आईस्क्रीम असेल तर त्या आईस्क्रीमची एका आईस्क्रीमची किंमत किंवा एकावर एक आपण फ्री अशी सूट दिलेली आहे, किंवा तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे आईस्क्रीम मिळणार, किंवा त्याची गुणवत्ता कशी आहे, त्याची किंमत कशी आहे, आणि ते कुठे मिळणार, किती ते किती, त्याचा वेळ किती आहे, हे सगळं त्यावरून, त्या जाहिरातीवरून त्याची गुणवत्ता आपल्याला दिसली पाहिजे. मग तो पदार्थ कोणताही असो, खायचा असो किंवा कॉस्मेटिक असो किंवा कोणता लॅब असो किंवा म्हणजे कोणताही विषय असो, आपल्याला त्याची गुणवत्ता आपल्या जाहिरातीतून दिसायला हवी. सुभाषित, सुवचन, काव्यमय भाषा, कवितेतील किंवा गाण्यातील एखाद दुसऱ्या ओळींचा वापर, हलकासा एखाद दुसऱ्या ओळीचा आपण वापर सुद्धा तिथे करू शकतो. आणि जेव्हा आपण जाहिरात लिहितो, जेव्हा त्यामध्ये आपल्याला चित्र काढणे किंवा सजावट करणे हे अपेक्षित नाही. साध्या चौकटीमध्ये आणि योग्य ओळीत आपल्या मजकुराची आपल्याला तिथे मांडणी करायची आहे. एक चौकोन बनवायचा, सगळ्यात वरती आपण कशाची जाहिरात करत आहोत हे स्पष्ट स्वरूपात लिहायचं. त्यानंतर आपल्या जी वस्तू आहे त्या वस्तूची एकाची किंमत किती, आपण एकावर एक फ्री अशी सूट देत आहोत, दोन्ही बाजूला असं लिहायचं. त्यानंतर त्या वस्तूची गुणवैशिष्ट्य आपल्याला तिथे लिहायची आहे. सगळ्यात खाली आपल्याला तिची किंमत दर्शवायची आहे आणि तो पदार्थ, ती वस्तू आपल्याला नेमकी कुठे मिळणार आहे, आपला मोबाईल नंबर, आपला पत्ता तिथे लिहिणे आवश्यक आहे. एकूण प्रश्न हा आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 मार्कांसाठी येत असतो. तर आपण जी काही जाहिरात वगैरे वाचतो पेपरमध्ये, ती सुद्धा आपण पाहतो की किती कमी शब्दामध्ये आणि योग्य आशय, अर्थपूर्ण आपल्याला दिलेला असतो. म्हणजे आपण जेव्हा जाहिरात करतो तेव्हा खूप जास्त पापट पसारा, खूप जास्त निबंधासारखं लिहिलेलं त्यामध्ये अपेक्षित नाही. एखादं सुवचन आपण त्यामध्ये ऍड करू शकता, सुविचार ऍड करू शकतात, किंवा एक दोन गाण्यातल्या किंवा कवितेतल्या ओळी सुद्धा आपण प्रेक्षकांचं किंवा लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपण त्यामध्ये त्याचा उपयोग करू शकतो. जाहिरात सगळ्यात कमीत कमी शब्दात आपली असायला हवी. जाहिरातीची भाषा सुद्धा खूप सरळ, सोपी, समोरच्या व्यक्तीला समजणारी असायला हवी. भाषा खूप जास्त कठीण, किचकट किंवा आपल्या बुद्धीला ताण देणारी नसावी. विनोदाची पखरण करता आल्यास उत्तम. एखादा जर आपल्याला त्यामध्ये विनोद जर द्यायचा असेल तर आपण ते त्यामध्ये ऍड करू शकता. आपण पाहतो की आता ही जाहिरातीची माध्यमे सुद्धा खूप वेगवेगळी आहेत. इंटरनेटचं माध्यम आहे, चित्रपटाचं माध्यम आहे. एखाद्या चित्रपटामध्ये सुद्धा एखाद्या पदार्थाची, वस्तूची जाहिरात तिथे केलेली असते. वृत्तपत्रे म्हणजे आपला न्यूजपेपर, मासिक, जे मासिक असतं दर महिन्याला प्रकाशित होतं, त्या मासिकामध्ये सुद्धा जाहिराती आपण पाहत असतो. रेडिओवर सुद्धा आपण जाहिरात लेखन पाहत असतो किंवा जाहिरात आपण आपल्याला माहिती पडते. दूरदर्शनवर सुद्धा जाहिरात असते. चौकामधील फलक बघा, मोठे मोठे सिग्नल असतील, चौक असतील, तर तिथे सुद्धा त्यांनी जाहिराती चिपकवलेल्या असतात. म्हणजे हा सुद्धा एक जाहिरातीचा माध्यम आहे. चौकामधील फलक, गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके बघा. कधी कधी काय होतं, कोणत्या कम्प्युटर किंवा प्रयोगशाळेची किंवा कोणत्या क्लासेसची जर जाहिरात द्यायची असेल तर आपण स्टेशनच्या बाहेर, बस स्टॉपच्या बाहेर किंवा रिक्षा स्टँडच्या तिथे किंवा सिग्नलवर आपण ही जी पत्रके वाटलेली असतात, पॉम्पलेट वाटतात, ती सुद्धा एक जाहिरातीचं माध्यम आहे. म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनात बऱ्याच माध्यमातून जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. मग आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो की समजा आईस्क्रीमची आपल्याला जाहिरात बनवायची आहे किंवा कोणतं कॉस्मेटिक पदार्थ आहे, वस्तू आहे, त्याची आपल्याला जाहिरात बनवायची आहे, किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही खायचे पदार्थ आहेत याची सुद्धा कधी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये जाहिरात बनवण्यास येऊ शकते. आता इथे बघा, आपण आपल्या
जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमात आपल्या पाठ्यपुस्तकामधली एक जाहिरात आपण इथे अभ्यासणार आहोत. इथे काय प्रश्न दिलेला आहे की पुढील खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा. इथे आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे त्यांनी, वाळके शक्ती व्यायामशाळा. बघा इथे कशाची जाहिरात दिलेली आहे? व्यायामशाळेची. तशा प्रकारे आपल्याला संगणकाची पण येऊ शकते किंवा दुसरी कोणतीही सुलेख हस्ताक्षर ही येऊ शकते किंवा स्पोकन इंग्लिश कोणत्याही वर्गाची आपल्याला जर जाहिरात आली तर आपल्याला अशाच प्रकारे तिची जाहिरात बनवायची आहे. एक चौकोन बनवायचा. सगळ्यात वरती बघा यांनी स्लोगन दिलेला आहे, आरोग्यम धनसंपदा. तसं जसा विषय असेल त्याला अनुसरून आपल्याला काय करायचं, एखादं सुवचन स्लोगन आपल्याला सगळ्यात वरती लिहायचं आहे. नंतर वाळके शक्ती व्यायामशाळा, व्यायामशाळेचं नाव त्यांनी आपल्याला तिथे दिलेलं आहे. मग नाव कोणतंही असू शकतं. मग यांनी काय दिलेलं आहे? वाळके शक्ती व्यायामशाळा. आता ही व्यायामशाळा कोणाची आहे? प्रोफेसर विशाल वाळके यांची व्यायामशाळा. योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली. बघा ही व्यायामशाळेची जाहिरात आहे आणि त्यांच्या व्यायामशाळेमध्ये त्यांनी काय काय शिकवणार आहेत? योगासने व व्यायाम हे दोन तिथे ते शिकवणार आहेत आणि त्यांनी त्याला अनुसरून सुवचन दिलेलं आहे की योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली. आरोग्याची गुरुकिल्ली कोणती आहे? योगासने व व्यायाम. आता त्यांनी त्यांच्या व्यायामशाळेचा वेळ पण तिथे दिलेला आहे, सकाळी 5 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 9. तसा आपल्याला सुद्धा आपलं कोणताही पदार्थ असतो तर त्याचा आपल्याला वेळ द्यायचा आहे. आता इथे त्यांनी जी आहे त्यांच्या व्यायामशाळेची त्यांनी फीस नाही दिलेली, पण तुम्ही यामध्ये फीस पण ऍड करू शकता की दर महिन्याला तुमच्या व्यायामशाळेची किती फीस असणार आहे. व्यायामशाळेची वैशिष्ट्ये पण इथे त्यांनी दिलेली आहेत. बघा व्यायामशाळेची वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या व्यायामशाळेत कोणकोणती विशेष सोय आहे, सुविधा आहे आणि समोरच्या व्यक्तीला त्याचा फायदा होणार आहे. वैशिष्ट्य आणि विशेषता. वातानुकूलित प्रशस्त जागा, त्यांच्या व्यायामशाळेची वातानुकूलित प्रशस्त जागा आहे. सोयीस्कर वेळा म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ ज्यांना जसं जमेल तसं त्या सोयीस्कर वेळेनुसार त्यांच्या व्यायामशाळेची वैशिष्ट्ये आहे. समजा आपल्याला सकाळी जमत नसेल तर आपण सायंकाळचा सुद्धा टाइम व्यायामशाळेसाठी घेऊ शकतो. आधुनिक सामग्री, त्यांच्या व्यायामशाळेत सगळी आधुनिक सामग्री आहे. नवीन नवीन जे अपडेट सामग्री आहेत ही सगळी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. तज्ञ प्रशिक्षक, इथे व्यायामशाळेमध्ये योगासने आणि व्यायाम शिकवण्यासाठी एकदम प्रभावी तज्ञ जे प्रशिक्षक आहेत ते इथे उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात खाली आपल्याला त्याचा पत्ता लिहायचा आहे की त्यांची व्यायामशाळा कुठे आहे. समजा वाळके शक्ती व्यायामशाळा आहेत, कोणत्याही शहराचं नाव दिलेलं असेल तशा प्रकारे आपल्याला तिथे लिहायचं आहे. म्हणजे तुमचं नेमकं दुकान कोणत्या ठिकाणी कोणत्या एरियात आहे हे आपल्याला समजेल. आणि सगळ्यात खाली आपल्याला आपला मोबाईल नंबर लिहायचा आहे. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कसा दिलेला आहे की जाहिरात वाचायची आपल्याला आणि खाली काही 2-4 प्रश्न दिलेले असतील, ते प्रश्नांची उत्तरं आपल्याला या जाहिरातीमधून शोधून लिहायची आहेत. आता बघा कधी कधी जाहिरात बनवण्यासाठी येते आणि कधी कधी बनवलेली असते, त्यातली फक्त आपल्याला उत्तरे शोधून लिहायची असतात. व्यायामशाळेचे व्यवस्थापक कोण व्यवस्थापक आहेत व्यायामशाळेचे? आपण सगळ्यात वरती बघितलेले आहे प्रोफेसर विशाल वाळके यांची व्यायामशाळा. म्हणजे या व्यायामशाळेचे व्यवस्थापक कोण आहेत? प्रोफेसर विशाल वाळके. म्हणजे ही कोणाची व्यायामशाळा आहे हे आपल्याला इथे त्यांनी विचारलं आहे, तर प्रोफेसर विशाल वाळके यांची व्यायामशाळा आहे. व्यायामशाळेच्या ब्रीद वाक्याचा अर्थ म्हणजे या व्यायामशाळेचं ब्रीद वाक्य काय आहे? काय आहे? आरोग्य हे धनसंपदे सारखे मौल्यवान आहे. म्हणजे आरोग्यम धनसंपदा हे जे संस्कृत मध्ये लिहिलेलं आहे याचा मराठी अर्थ त्यांनी इथे दिलेला आहे. आरोग्य हे धनसंपदे सारखे मौल्यवान आहे. म्हणजे जेवढं धन महत्वाचं आहे तेवढंच आपलं आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे. आरोग्य नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. तिसरा प्रश्न यामध्ये दिलेला आहे व्यायामशाळेची वैशिष्ट्ये. व्यायामशाळेची वैशिष्ट्ये किती आहेत? 4 आहेत.
वातानुकूलित प्रशस्त जागा, जे 4 बॉक्स दिलेले आहेत त्या 4 बॉक्स मध्ये आपल्याला 4ही वैशिष्ट्य तिथे लिहायची आहेत. वातानुकूलित प्रशस्त जागा, सोयीस्कर वेळा, आधुनिक सामग्री आणि तज्ञ प्रशिक्षक. हे जे 4 बॉक्स आहेत ह्या 4ही बॉक्स मध्ये आपल्याला ते 4 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. जाहिरातीतून मिळणारा संदेश, म्हणजे आपल्याला ह्या जाहिरातीमधून कोणता संदेश मिळतो? कोणता संदेश मिळतो की म्हणजे जाहिरातीमध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे की सगळ्यात वरती त्यांनी दिलेलं आहे आरोग्यम धनसंपदा, म्हणजे आरोग्य ही संपत्ती आहे. जेवढी धनसंपत्ती महत्वाची आहे तेवढी ही आरोग्य ही सुद्धा एक संपत्ती आहे. म्हणजे इस जाहिरात से हमें क्या सीख मिलती है? क्या मिलती है? उन्होंने आरोग्य को मतलब संपत्ति माना है। अगर हम स्वस्थ है तो हम कुछ भी काम कर सकते हैं, और अगर हम बीमार है तो हमारा कोई भी काम करने में मन नहीं लगेगा। इसलिए यहाँ पे आरोग्य को संपत्ती माना गया है. म्हणजे आपल्याला या जाहिरातीतून काय संदेश मिळतो? आरोग्य ही संपत्ती आहे. दुसरा काय दिलेला आहे? योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. बघा त्यांनी जे चौकोनामध्ये लिहिलेलं आहे आयतामध्ये, योगासने व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली, म्हणजे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आरोग्याची गुरुकिल्ली काय आहे? योगासने व व्यायाम करणे. हे काय आहे? आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आता हे जे म्हणजे जाहिरातीवर आधारित आपल्याला जे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न आपल्याला या जाहिरातीमधूनच मिळणार आहेत. मग आपण त्यामध्ये पाहू शकतो. समजा कधी कधी आपल्याला जाहिरात बनवण्यासाठी येऊ शकते, तर कधी जाहिरात दिलेली असते त्या जाहिरातीवर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात आणि आपल्याला त्या जाहिरातीतून शोधून ते प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची असतात. बघा ह्या वरच्या जाहिरातीमध्येच आपल्याला ही सगळी जी आहेत ते उत्तर आपल्याला या जाहिरातीतून मिळालेली आहेत. आता आपण अजून एक प्रश्न पाहूया की पुढील पैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, म्हणजे हा प्रश्न दिलेला आहे. तर त्यामध्ये आपण पहिला जाहिरात लेखन अभ्यासू की जाहिरात लेखन आपल्याला कशाविषयी करायचं आहे. शाळेमध्ये मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा. आपल्याला काय करायचं आहे? चित्रकला वर्ग. तसा आपण सुलेखन वर्ग येऊ शकतो, स्पोकन इंग्लिश येऊ शकतो, किंवा नृत्य येऊ शकतो, कोणताही विषय येऊ शकतो. तर आपल्याला जाहिरात म्हणजे कधी करायची आहे? मे महिन्यासाठी करायची आहे. तर यामध्ये इथे उत्तर दिलेलं आहे बघा कसं बनवलेलं आहे. चौकोन त्यांनी काढलेला आहे. मे महिन्याची सुट्टी म्हणजे आनंदी आनंद, सुंदर सुंदर चित्रे काढू, भरूया त्यात रंग. म्हणजे याचं स्लोगन पण कशाला आधारित आहे? चित्रकलेविषयी आधारित दिलेलं आहे. मे महिन्याची सुट्टी म्हणजे आनंदी आनंद, सुंदर सुंदर चित्रे काढू, भरूया त्यात रंग. चित्रकलेला लागूनच त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे? चित्रकला शिबिर, म्हणजे स्लोगन जे आहे, सुवचन जे आहे ते त्याला अनुसरून त्यांनी दिलेलं आहे. आता ही चित्रकला शिबिर बघा सरस्वती विद्या मंदिर तर्फे इयत्ता 5वी व 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला शिबिर, म्हणजे नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे हे सुद्धा त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. चित्रकलेच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाचे वर्ग, म्हणजे शास्त्रीय पद्धतीनुसार त्यांनी काय करणार आहे? चित्रकला आपल्याला शिकवणार आहेत. चित्रकला शिबिर, चित्रकलेच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाचे वर्ग. विशेष मार्गदर्शन. आता त्यांच्या शिबिरामध्ये त्यांच्या जो चित्रकला वर्ग होणार आहे त्यामध्ये नेमकं कोणाचं मार्गदर्शन मिळणार आहे हे सुद्धा त्यांनी आपल्याला इथे स्पष्ट सांगितलेले आहे. सुप्रसिद्ध चित्रकार श्री सुबोध नार्वेकर, कोणाचं तिथे मार्गदर्शन कोणाचं मिळणार आहे? हे सुप्रसिद्ध चित्रकार आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला तिथे मिळणार आहे श्री सुबोध नार्वेकर. आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री अच्युत पालव, म्हणजे इथे चित्रकार पण आहेत आणि सुलेखनकार पण आहेत. सुलेखन म्हणजे अपना हस्ताक्षर सुंदर बनाने के लिए, व्याकरण की दृष्टि से उसमें मिस्टेक न होने के लिए, गलतियां न होने के लिए ये सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री अच्युत पालव भी यहाँ पे आने वाले हैं. अभी म्हणजे त्यांच्या चित्रकला वर्गाची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत?
चित्रे काढण्याचे प्राथमिक पायरीपासून मार्गदर्शन. बघा त्यांच्या वर्गाची चित्रकला वर्गाची वैशिष्ट्य कोणती आहेत? चित्रे काढण्याचे प्राथमिक पायरीपासून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. वस्तुशिल्प, स्थिरचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र आदी चित्रांचे प्रशिक्षण. एकूण बघा इथे 4 प्रकारचं आपल्याला त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे की वस्तुचित्र कसं बनवायचं, स्थिरचित्र कसं बनवायचं, स्मरणचित्र कसं बनवायचं आणि संकल्पचित्र. या सगळ्याचं पायाभूत मार्गदर्शन आपल्याला इथे मिळणार आहे. रंगभरण कौशल्याची प्रात्यक्षिके. चित्रामध्ये रंग कशा प्रकारे भरायचा आहे त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला या चित्रकला वर्गातून आपल्याला मिळणार आहे. अक्षर सुलेखन, कॅलिग्राफीचा परिचय. आपलं अक्षर सुंदर बनवण्यासाठी, आपलं हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी, लिहिण्यासाठी आपल्याला तिथे त्याचा परिचय देणार आहेत की कशा प्रकारे आपण आपलं अक्षर सुंदर करायचं आहे. म्हणजे बघा यांनी जी जाहिरात आहे ती यामध्ये सगळे मुद्दे त्यांनी नमूद केलेले आहेत. ज्या विषयाची जाहिरात आहे ती बघा त्यांनी खूप थोड्याशा मोठ्या फॉन्टमध्ये, मोठ्या अक्षरामध्ये त्यांनी लिहिलेली आहे. चित्रकला शिबिर. वरती एक स्लोगन लिहिलेलं आहे त्यांनी आणि ते कधी होणार आहे आपला क्लास? मे महिन्यामध्ये. मग मे महिन्याला अनुसरून आणि त्या विषयाला अनुसरून त्यांनी तिथे एक सुवचन बनवलेलं आहे की मे महिन्याची सुट्टी म्हणजे आनंदी आनंद, सुंदर सुंदर चित्रे काढू, भरूया त्यात रंग. म्हणजे विषयाला अनुसरून त्यांनी स्लोगन लिहिलेलं आहे. कोणत्या वर्गासाठी दिलेलं आहे हे सुद्धा त्यांनी तिथे नमूद केलेलं आहे. 5वी व 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. इथे मार्गदर्शन कोणाचं मिळणार आहे? सुप्रसिद्ध चित्रकार श्री सुबोध नार्वेकर आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री अच्युत पालव आणि त्यांच्या वर्गाची वैशिष्ट्ये त्यांनी दिलेली आहेत. सगळ्यात खाली बघा त्यांनी काय दिलेलं आहे? कालावधी दिलेला आहे. त्यांचं जे वर्ग आहे ते कधीपासून सुरू होणार आहे? 1 मे ते 31 मे पर्यंत. प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवार एक दिवस जे आड म्हणजे सोमवार आहे तर मंगळवार नाही बुधवार आणि बुधवार आहे तर गुरुवार नाही शुक्रवार. मतलब एक दिन छोड़ के एक दिन उनका जो शिबिर है वो शिबिर चल रहा है. उसका समय भी दिया है 9 से 11:30. 9 वाजेपासून ते 11:30 पर्यंत त्यांनी हे जे चित्रकला वर्ग आहे हे चालवणार आहेत. आणि त्या वर्गाची फीस किती दिलेली आहे? प्रवेश शुल्क. शुल्क म्हणजे उस वर्ग की उस मतलब पूरे क्लास की फी कितनी रहेगी? 1 महीने की 250 रुपए वहां पे फीस रहेगी. म्हणजे एकंदरीत त्यांनी या चित्रकला शिबिराची सगळी माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे. कधी वर्ग सुरू होणार आहे, त्याचा वेळ किती आहे, कोणकोणत्या दिवशी. म्हणजे सर समजा रोज असेल तर त्यांनी मग हे वार नसते दिले, पण त्यांचं जे वर्ग आहे ते एक दिवस आड असा आहे. सोमवार आहे तर मंगळवार नाही, बुधवार आहे. त्यामुळे त्यांनी तिथे त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या चित्रकला स्पर्धाची त्यांनी चित्रकला वर्गाची त्यांनी तिथे वेळ आणि प्रवेश शुल्क म्हणजे फी सुद्धा त्यांनी तिथे नमूद केलेली आहे. विशेषता दिलेल्या आहेत. तिथे मार्गदर्शन कोणाचं मिळणार आहे आणि तिथे कोणकोणत्या वर्गाला प्रवेश आहे आणि सरस्वती विद्या मंदिर तर्फे म्हणजे त्यांनी त्यांच्या शाळेचा पत्ता सुद्धा दिलेला आहे की हे जे वर्ग आहे ते कुठे चालू होणार आहेत. म्हणजे आपल्याला एकंदरीत यामध्ये सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला जाहिरात लेखन करायचं आहे. चौकोन बनवणं जरुरी आहे. चित्र काढणे किंवा कलर देणे असं काहीही इथे अपेक्षित नाही. फक्त आपल्याला तिथे पेनचा वापर करायचा आहे आणि जशा पद्धतीने दिलेला आहे तशा पद्धतीने आपल्याला तिथे जाहिरात लेखन करायचं आहे. मग तो विषय कोणताही असो. आता बघा इथे एका वर्गाची दिली त्यामुळे आपल्याला याची संकल्पना मिळाली की म्हणजे चौकोन बनवायचा आहे, चित्रकला शिबिर असेल, अक्षर सुलेखन असेल, सुलेखन वर्गाची जाहिरात असेल, नृत्यकला असेल किंवा कोणतं रक्तदान शिबिर असेल, काहीही असेल तर आपल्याला जेव्हा वर्गाची जाहिरात बनवण्यासाठी येते तेव्हा अशाच प्रकारे आपल्याला तिथे बनवायचं आहे. आता कधी कधी खायच्या वस्तूंची सुद्धा जाहिरात आपल्याला येते. एका शब्दामध्ये त्यांनी दिलेलं असतं की आईस्क्रीम पार्लरची जाहिरात करा. मग आईस्क्रीम पार्लरची जाहिरात करताना आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे. तर आपण एक चौकोन बनवणार, त्यामध्ये आपल्या आईस्क्रीमचा
आपलं जे पार्लर आहे त्याचा वेळ पण आपण एका कोपऱ्यामध्ये लिहिणार. समजा आपण डाव्या कोपऱ्यामध्ये लिहिला की वेळ सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत. मग त्यामध्ये सगळ्यात वरती लिहिणार की गारेगार आईस्क्रीम पार्लर. आईस्क्रीम पार्लर जे आहे आणि गारेगार म्हणजे थंड थंड, म्हणजे ते कसं आहे आपलं गारेगार म्हणजे आईस्क्रीमचाच प्रकार. सगळ्यात मोठ्या अक्षरात त्यांनी लिहिलेलं आहे की आपल्याला आईस्क्रीमची जाहिरात करायची आहे. मग त्याला लागून एखादं स्लोगन म्हणजे उन्हाची काहिली सहन होईना मग गारेगार आईस्क्रीम चाखाना. म्हणजे जेव्हा गरमीचे दिवस असतात तेव्हा गरमीच्या दिवसामध्ये आपण जास्त आईस्क्रीमचा वापर करत असतो. मग त्याला अनुसरून उन्हाची काहिली म्हणजे एवढी ऊन जे आहे ते आपल्याला सहन होत नाहीये आणि त्यासाठी आपण आईस्क्रीम चाखायला पाहिजे, आईस्क्रीमची चव घ्यायला पाहिजे. त्याला अनुसरून त्यांनी तिथे स्लोगन लिहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते फ्लेवर मिळणार, कोणत्या कोणत्या प्रकारचे आईस्क्रीम मिळणार, चॉकलेट मिळणार, स्ट्रॉबेरी, मँगो, पाइनएप्पल, मिक्स फ्लेवर, असं वेगवेगळं आपण त्यामध्ये लिहू शकतो. बच्चे कंपनीसाठी वेगवेगळी सूट आपण तिथे लिहू शकतो. आजी आजोबा आई बाबा चिंकू पिंकू जुई राधिका, म्हणजे ऐसे ही वो मतलब अपना ध्यान आकर्षित करने के लिए उन्होंने दो चार लोगों का नाम लिखा है. और सगळ्यांचं हक्काचं द्वार मतलब यहाँ पे सब सब जन आ सकते हैं. ऐसा नहीं कि ये किसी गिने चुने लोगों के लिए, सबके लिए है. फॅमिली पॅक आणि सोबत लकी ड्रॉ, म्हणजे त्यांच्यामध्ये काय काय ऑफर आहेत. फॅमिली पॅक आणि त्याच्यासोबत लकी ड्रॉ सुद्धा मिळणार आहे. त्यांचा पत्ता कुठे आहे, त्याची किंमत किती आहे, हे सगळं आपण त्यामध्ये नमूद करू शकतो. मग कोणताही खायचा पदार्थ असो किंवा कॉस्मेटिक असो किंवा कोणते दैनंदिन वापरातल्या वस्तू असो, त्याचं आपण लेखन अशा प्रकारे करू शकतो. समजा आता कधी कधी प्रवासी बॅगची जाहिरात बनवण्यासाठी येते, कधी कधी कोणत्या जनरल स्टोअरची जाहिरात बनवण्यासाठी येऊ शकते. मग आपल्याला विषय 2-3 प्रकारचा येऊ शकतो. जाहिरात दिलेली असेल त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले असतील. दुसरा प्रश्न कशा प्रकारचा येतो की समजा आईस्क्रीम पार्लर आहे, पॉन्ड्स पावडर आहे किंवा कोणतं जास्मिन तेल आहे किंवा पॅराशूट तेल आहे. तर असा एका शब्दात त्यांनी सांगितलेलं असतं की या विषयावर आपल्याला जाहिरात बनवायची आहे. नंतर तिसऱ्या प्रकारचा प्रश्न कसा येतो, 2-4 शब्द दिलेले असतात. समजा दिलेला है त्यांनी प्रवासी बैग. प्रवासी बैग मतलब जो हम सफर में, यात्रा में या गांव जाते समय जो यूज करते बैग, उस बैग की आपको जाहिरात बनानी है. तो प्रवासी बैग की जाहिरात बनानी है, लेकिन उसमें 2-4 शब्द दिए रहेंगे, मजबूत, सुंदर रंग, ग्राहक समाधान. ये जो शब्द दिए रहेंगे वो शब्द आपकी जाहिरात में आने चाहिए. मतलब कभी कभी ऐसा प्रश्न पूछते हैं कि दिलेल्या शब्दांवरून जाहिरात करा. वो 4-5 शब्द जो दिए रहेंगे उस वस्तु के रिलेटेड, वस्तु से रिलेटेड, तो वो शब्द आपकी जाहिरात में आने चाहिए. मतलब ऐसे 2-3 प्रकार की जाहिरात प्रश्न जो है वो हमें परीक्षा में आ सकते हैं. तो अशा प्रकारे आपण एक प्रश्न जाहिरात दिलेली आहे त्यावर आधारित प्रश्न कसे विचारतात हे आपण अभ्यासलेला आहे. आणि दुसरा एक विषय दिलेला आहे, त्या विषयावर आपल्याला जाहिरात कशी बनवायची हे आपण आज अभ्यासलेलं आहे. आणि तिसरा प्रश्न, जर त्यांनी 2-4 शब्द दिलेले असतील त्या वस्तूशी रिलेटेड, समजा प्रवासी बॅग आहेत तर दिलेल्या शब्दांवरून जाहिरात लेखन करा, ऐसा प्रश्न आपको परीक्षा में पूछा जाता है. प्रवासी बैग, मजबूत, सुंदर रंग आणि ग्राहक समाधान, ये चारों शब्द आपके जब आप जाहिरात बनाओगे तो वो जाहिरात में आपके ये उस वस्तु की जो गुणवत्ता है वो सभी शब्द आपकी जाहिरात में आने चाहिए. मतलब अशा प्रकारे या 3 प्रकारच्या जाहिरात बनवण्यासाठी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला विषय समजावून घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या सगळ्यात वरती त्या वस्तूचं किंवा कशाची जाहिरात करतोय हे मोठ्या अक्षरात, त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड एखादं स्लोगन, त्या वस्तूची किंमत, एकावर एक फ्री असेल तर त्या वस्तूची गुणवत्ता विशेषता म्हणजे वैशिष्ट्ये, आणि त्या वस्तू कुठे मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, आपल्या दुकानाचा, आपल्या शॉपचा वेळ किती आहे, हे सगळं आपल्याला यामध्ये 5-6 पॉइंट्स नमूद करायचे आहेत. तर आपल्याला आपले 5 मार्क्स कुठेही गेलेले नाहीत. अशा प्रकारे आज आपण जाहिरात लेखनाचा जो भाग आहे, जो आपल्या कृतीपत्रिकेतील प्रश्न 5व्यातला जो आ आहे, आपण आज अभ्यासलेला आहे.
यामध्ये कोणाला काही शंका? हॅलो 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 जाहिरात लेखनामध्ये कोणाला काही शंका असेल तर आपण विचारू शकता. दिले ना, सांगितले ना आवाज येतो. हेलो आवाज आ रही है बेटा? रफीक शेख, हेलो मिस। हाँ हेलो बेटा बोलो। मिस वैशिष्ट्य का मतलब क्या हुआ? वैशिष्ट्य मतलब विशेषता है, वैशिष्ट्य उसको मराठी में बोलते हैं। ओके। और पूछो, किसी को कुछ पूछना है? करण, मेहताब, मिस हाँ बोलो बेटा। मिस बोले कि पेपर में परीक्षा में आता है ना वो 4 नाम, क्या है? 4 मार्क्स कौन सा बेटा? वो आप बोले कोई भी पेपर में आता है ये। सुनो, प्रकार बताए मैंने कि जाहिरात के ऊपर किस किस तरह के प्रश्न पूछे जाते हैं। जैसे पहला प्रकार हो गया कि एक जाहिरात देंगे, उसके ऊपर प्रश्न पूछेंगे, ये हो गया। मतलब बनी हुई जाहिरात देंगे, उस जाहिरात में से ढूंढकर हमें जो उसके ऊपर प्रश्न पूछे हैं वो हमें लिखना है। दूसरा प्रकार आता है, कोई विषय देंगे, जैसे आइसक्रीम की जाहिरात बनाओ, तो ऐसा एक शब्द में वो विषय देकर जाहिरात बनाने के लिए प्रश्न पूछ सकते हैं। और तीसरा प्रकार क्या होता है कि जैसे 2-4 शब्द है, समझो प्रवासी बैग है, प्रवासी बैग मतलब जो हम यात्रा में या सफर में उपयोग करते हैं वो बैग। तो मतलब उसके ऊपर से हमें वो शब्दों को मिलाकर अपनी जाहिरात में जो भी वो 2-4 शब्द दिए रहेंगे वो शब्द अपनी जाहिरात में आने चाहिए। तो मतलब ऐसे 3 प्रकार के प्रश्न, 3 में से कोई भी आ सकता है। एक शब्द में वो विषय देंगे या फिर जाहिरात देकर उसके ऊपर प्रश्न पूछेंगे, वैसे भी आ सकता है। ठीक है? यस मिस। हाँ थैंक यू मिस। ओके। मेहताब, यस मिस। हाँ बोलो बेटा, कुछ पूछना है? नहीं मिस। नहीं, रेज हैंड दिख रहा है इसलिए मैं बोली। मिस आता कोणाचे रेज हँड नाही आहे, तर तुम्ही क्लास एंड करून टाका मॅडम. ठीक है, स्टेटमेंट देऊ एक लास्ट? हो मॅडम. हा ठीक आहे सर। आज आपण आपल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 5वा जो आहे उपयोजित लेखन, त्यातील जाहिरात लेखन कशा प्रकारे करायचे हा भाग आज आपण अभ्यासलेला आहे।
धन्यवाद मॅडम.